65व्या वाढदिवसानिमित्त आज इथं चर्चासत्र भरवलंय। त्या चर्चासत्राचा विषय चला बाळासाहेब समजून घेऊया। या चर्चासत्रामध्ये मंचकावर बसलेले मान्यवर सर्वप्रथम एन डी गवळे सर, जे 1994 ते 2002 पर्यंत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत। आंबेडकरी चळवळीमध्ये पॅन्थर पासून आजपर्यंत ते काम करत आहेत। आज आता घडीला फुले शाहू विचार संघटनाचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते। त्यानंतर सन्माननीय रंगनाथजी भालेराव हे पण आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर असे आहेत, त्यांचे इथं स्वागत। त्यानंतर श्याम निलंगेकर सर यांना अशी वेगळ्या ओळखीची आवश्यकता नांदेडमध्ये तरी नाही। बाळासाहेब आंबेडकर यांच्या बऱ्याचशा कामामध्ये त्यांनी अग्रेसरपणे पुढे येऊन काम केलेलं आहे, करत आहेत आणि पुढेही करत राहतील। माननीय प्रकाशजी सोंडारे गेल्या 5 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी मनपामध्ये उमेदवारी सुद्धा लढवलेली आहे पक्षाकडून। बऱ्याचशा दिवसापासून त्यांनी पक्षामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या हाताला बळकट करायचं काम करत आहेत ते। आज घडीला सध्या वंचितचे शहर उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत, त्यांचं इथे स्वागत। त्यानंतर रोहन काळे युवा आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचे इथं स्वागत। 2018 साली नांदेड ते भीमा कोरेगाव ला जाणाऱ्या रॅलीचं त्यांनी प्रबळपणाने नेतृत्व केलेलं आहे। नांदेड शहर वंचित बहुजन आघाडीचे ते IT प्रमुख म्हणून सुद्धा सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांचे इथं स्वागत। आता चला बाळासाहेब समजून घेऊया या चर्चासत्राला सुरुवात करण्या अगोदर माननीय प्रकाश सोंडारे साहेबांना मी विनंती करतो की पक्षाचे शहर उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांविषयी 2 शब्द बोलावे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। श्रद्धेय बाळासाहेब ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो। जय भीम। लगेचच एन डी गवळे सरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे। आज रोजी लालवाडी या ठिकाणी आदरणीय निलंगेकर साहेबांनी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना समजून घेऊया असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तेव्हा या निमित्ताने आणि बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस असल्याच्या निमित्ताने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं दीर्घ आयुष्य चिंतितो आणि हा जो काही विषय ठेवलेला आहे या अनुषंगाने पुढे बोलू इच्छितो। त्यानंतर माननीय भालेराव सर यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे। जय भीम। आज 10 मे 2020 माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी झालेला आहे। त्यांना आज 66 वर्षे कंप्लीट होऊन
67व्या वर्षी ते पदार्पण करत आहेत. त्यांच्या पूर्ण आयुष्याला सर्व महाराष्ट्राची जनता श्रद्धेनं उदंड आयुष्य लाभो असं मी सर्वांच्या वतीनं बाळासाहेबाला हार्दिक शुभेच्छा देतो. युवा कार्यकर्ते रोहन काळेकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. ज्या पद्धतीने आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करत आहोत ऑनलाईन, या गेल्या 2-3 महिन्यापासून जो काही आपल्यावर बिमारीचे जे संकट दुर्दैवाची गोष्ट जी चालू आहे, त्या अनुषंगाने आपले प्रत्येक कार्यक्रम हे ऑनलाईन करत आज बाळासाहेबांचाही वाढदिवस आपण ऑनलाईन करत आहोत. आणि आम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाळासाहेबांना की ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही बाहेर तर संचारबंदी आहे, ह्या पद्धतीमध्ये आम्ही छोट्याशा शुभेच्छा देत आहोत, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम. आपण लगेच चर्चासत्राला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न राहील वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष असलेले सोंडारे सर यांना. सर, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जे लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतं मिळाले ते विधानसभेमध्ये का मिळू शकले नाही? सर, लोकसभेला जे मतदान मिळालेलं आहे त्याचं कारण म्हणजे सर्व बहुजन समाज, सर्व बहुजन नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले होते. सर्वांनी मेहनत घेतली होती, त्यामुळे लोकसभेला घवघवीत मतदान मिळाले. दुर्दैवाने काही सीटा आमच्या आल्या नाही, पण 2 नंबर आणि 3 नंबरवर आम्ही राहिलोत. आणि विधानसभेचं सांगायचं म्हणलं तर विधानसभेला अपेक्षा होती लोकसभे इतकेच मतदानाची आणि काही सीटा आपल्या निघतील, सत्तेत जायचा प्रयत्न होता आमचा. आणि सत्तेत जरी नाही गेलो तर वाटेकरी राहणार याची आम्हाला अपेक्षा होती. परंतु आम्ही नांदेडचं चित्र पाहिलं. एका जागेसाठी 40 उमेदवार बैठकीला आले होते आणि त्यांनी ते सांगितलं होतं की आम्ही तन मन धनाने पक्षाचा प्रचार करू आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणू. कुणालाही मिळालं चालेल, काय हरकत नाही, कारण एकालाच मिळणार होतं तिकीट. पण तसं शेवटी जेव्हा ते नाव सूचित केलं उमेदवाराचं, त्याच्यानंतर 39 सगळे दुर्दैवाने माघार घेतली त्यांनी. आणि माघार घेतल्यामुळं आम्हाला त्यांचा नुकसान झालं आणि आमचा उमेदवार निवडून नाही आला. तर लोकसभेला जसं वंचित बहुजन आघाडीने MIM सोबत युती केली होती. सर थोडं डिस्टर्ब करतो. प्रकाशजींनी भूमिका मांडली, आपले सिनियर आहेत, त्यांची पण आपण भूमिका जरा ऐकून घेऊया. सर, याबद्दल तुमचं आपलं मत काय? सर, लोकसभेपेक्षा विधानसभेला जे कमी मतदान झालेलं आहे त्याला कारणे अनेक आहेत. त्यापैकी आता सांगितल्याप्रमाणे तिकीट हे एकालाच मिळत असते आणि अनेक जण मला तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होत असतात. या नाराजीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट, जे कुणी उमेदवार होऊ इच्छितात ते उमेदवार कोणत्या हेतूने होण्यासाठी आलेले असतात हेही तपासणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. उमेदवारी घेऊनही त्या पक्षाला कसं खच्चीकरण करायचं याचे देखील प्रयत्न काही ठिकाणी होत असतात. याचाही परिणाम त्या मतदानावर होतच असतो. आणि MIMची जी काही युती झालेली होती आणि नंतर तिचा तुटण्यामध्ये जे काही तुटली होती त्याचाही परिणाम त्याच्यामध्ये झालेला आहे. एवढेच नव्हे तर आमच्यातला मध्यमवर्गीय जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो बाळासाहेबांच्या भूमिकेविषयी नेहमी शासक राहिलेला आहे. त्याचाही परिणाम म्हणून मतदान कमी झालेलं असेल
परंतु बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा जो बहुजन वर्ग आहे, जो सत्तेत जाऊ इच्छितो, जो सत्ता संपादन करू इच्छितो, असा एक मोठा वर्ग आहे. त्याही वर्गाला विचलित करण्याचं मोठं षडयंत्र प्रस्थापित पक्षाकडून केल्या गेलेला आहे आणि त्याचाही परिणाम कदाचित झाला असेल. म्हणूनच थोडंफार मतदान कमी झालेलं असेल, परंतु बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि पुढे चालून अतिशय जोमानं ही चळवळ चालणार आहे असं मला वाटतं. मी बोलू का? भीमा कोरेगाव झालेला हिंसाचार आणि त्यानंतर महाराष्ट्र पेटला, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रकाश जांभेडकरांनी 3 जानेवारी 2018ला जी बंदची हाक दिली, त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र प्रकाशजी आंबेडकरांच्या हाकेला साथ दिली. त्यानंतर इथल्या बहुजन समाजातील लोकांना असं वाटू लागलं की प्रकाश आंबेडकर आता समाजाचं नेतृत्व करू शकतील, म्हणून समाज प्रकाश आंबेडकरांकडे जोडू लागला. त्यामध्ये धनगर समाजाने 20 मेला जी पंढरपूरला परिषद घेतली, त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांकडून एक मोठं आशेचं वातावरण निर्माण झालं. 7 जून 18ला लक्ष्मण माने यांनी भटक्यांची परिषद घेतली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर सत्तापर्यंत जाऊ शकतील हा विश्वास देत गेले. लोकसभेची निवडणूक आणि हा संदर्भ घेणं फार गरजेचं आहे, कारण लोकसभेमध्ये अचानकपणे काही वातावरण तयार होत नसतं. ते वातावरण माननीय प्रकाश आंबेडकरांनी पूर्वीपासूनच तयार केलं होतं. 2014 पासून महाराष्ट्रामध्ये जाती अंताच्या वेगवेगळ्या परिषदा घेऊन वेगवेगळ्या जातीच्या समूहांना एकत्र करण्याचं काम केलं. त्याचा परिणाम लोकसभेवर दिसून आला. 2 ऑक्टोबर 18ला औरंगाबादला ज्यावेळेस सत्ता संपादनाची परिषद झाली, त्या परिषदेला MIMचे प्रमुख अवेसी साहेब आले. अवेसी साहेबांची हजेरी लागली. त्या दिवशीपासून या महाराष्ट्रामधले सत्ता उपभोगलेले, सत्तेपासून दूर गेलेले ही सगळी जातीयवादी लोक प्रकाशजी आंबेडकरांच्या पाठीमागं विरोधामध्ये उभी राहिली. जशी प्रकाशजी आंबेडकरांच्या पाठीमागं काही मुठभर प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधामध्ये काही मुठभर लोक उभं राहिली, तशीच बहुजनामधली सत्तेपासून वंचित असलेली छोट्या छोट्या घटकातली लोक प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहिले. त्याचा परिणाम लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार पेटीत झाला. त्याचे विश्लेषण करत असताना जी काही छोटी छोटी जाती होती, ती जाती प्रकाश आंबेडकरांकडे मोठ्या अपेक्षेने बघत असताना काही संधी साधू लोकही या प्रक्रियेमध्ये आली. त्याचा उलट फायदा झाला. पण ज्याला संधी मिळाली नाही ते मात्र विधानसभेपर्यंत टिकून राहिलेले नाहीत. एका मतदारसंघामध्ये, विधानसभा मतदारसंघामध्ये आता प्रकाशजींनी सांगितल्याप्रमाणे इच्छुकांची संख्या खूप मोठी होती. उमेदवारी एकाच मिळणार आहे. ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस मात्र जे संधी साधू लोक होती, ज्यांना संधी मिळाली नाही, ती लोक प्रचार यंत्रणेमध्ये तर नव्हतीच, परंतु काही प्रकाशजी आंबेडकरांच्या विरोधातल्या माणसांनी ज्या या प्रक्रियेमध्ये माणसं पाठवली होती, ती आपोआपच माणसं गळाली. त्याचा परिणाम मात्र लोकसभेसारखी मतदान मिळालं त्याच्यासारखा झालेला नाही. परंतु अभिमानाने सांगू इच्छितो की जी काय विधानसभेला मतदान पडलेलं आहे ते मतदान मात्र प्रकाशजी आंबेडकरांचं कायमस्वरूपी मतदान राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे आता मुद्दा मांडला की लोकसभेला जे मतदान मिळालं ते विधानसभेला तेवढं मिळालेलं नाहीये. वारेवर फिरणारी मतं ही कॅप्चर करावीच लागतात. विधानसभेच्या वेळेस जी काही बाहेर पक्षातून आलेली लोक होती ती आमच्यापर्यंत टिकली नाहीत आणि उलट त्या लोकांनी
आम्ही वंचितमध्ये नाही म्हणून बदनामीकारक वक्तव्य करत गेलं. काही माणसं प्रकाश आंबेडकरांकडून संधी मिळेल या अपेक्षेने आली होती, त्यांना संधी मिळाली नाही म्हणून ती दूरी गेली. परंतु प्रकाश आंबेडकराला जो मानणारा वर्ग होता तो मतदार हा कायमस्वरूपी मताच्या पेटीमध्ये त्यांनी मतदान दाखवून दिलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. राहिला प्रश्न MIMचा. 2 ऑक्टोबरला MIMच्या प्रमुखांनी औरंगाबादला ज्या सभेमध्ये सहभाग नोंदवला, त्यानंतर नागपूरच्या सभेमध्ये ते त्यांच्या अडचणीमुळे नाही आले. त्यावेळेस चर्चा काय झाली की MIMच्या आणि भारिपचं जमत नाही, प्रकाश आंबेडकर जमत नाही. जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकरांना बदनाम करण्याची संधी मिळेल ती संधी विरोधकांनी कधी सोडलेलीच नाही. प्रकाश आंबेडकरांच्या अनुयायांनी हे समजून घेतलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची भूमिका आणि त्या भूमिकेची अंमलबजावणी जर करत घेऊ शकलो तर जे काही विरोधक आहेत त्या विरोधकावर वैचारिक पातळीवर मात करू शकतो. 17 जानेवारीला नांदेडला ज्यावेळेस बाळासाहेबांची सभा झाली त्यावेळेस अवेशी साहेब या सभेला होते, त्यावेळेस मात्र विरोधकांचे पुन्हा धाणे दबावले की आता आपलं काही खरं नाही. प्रकाश आंबेडकरांचं अवेशीवर जास्त प्रेम आहे असं नाही, ती एक राजकीय तडजोड होती आणि राजकीय तडजोडीमध्ये अशा घटना घडत असतात. विधानसभेमध्ये त्याचा खूप चांगला परिणाम होईल असं काही प्रस्थापिताला वाटलं, त्याच्यामुळं जी MIMच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या पाठिंब्यावर निवडून आलेले खासदार औरंगाबादचे, त्याने काहीच कारण नसताना आमची युती नाही म्हणून जाहीर केलं. याच्या पाठीमागे काहीतरी काळं बेरं होतं, म्हणूनच विधानसभेच्या वेळेस आम्हाला प्रकाश आंबेडकरांच्या आमच्या वंचित बहुजन आघाडीला म्हणावं तसं मतदान पडलेलं नाही असं मला वाटतं. मुद्दा जो आहे तो समर्पकपणे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पुढच्या विषयामध्ये, परंतु मतावर परिणाम झालेला नाही. प्रकाश आंबेडकरांचं मतदान हे कायमस्वरूपी वाढतच गेलेलं आहे. हे वाढत जात असताना आता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. भालेराव सर, या सरांनी जे म्हणलं, आता सरांनी जे सांगितलं की लोकसभेला मतं कशी कमी जास्त झाली आणि विधानसभेला कमी का पडले, त्याबद्दल प्रश्न कसा आहे, हे जे मातंग समाज, चांभार समाज, धनगर समाज, गोसावी, इतर काही जाती आहेत, या जातीपर्यंत बाबासाहेबांची चळवळ ही 100% लोकांपर्यंत कळालेली नाही. त्या लोकांना हे प्रस्थापित लोक त्यांच्या काही त्यांच्या नाड्या अडकल्यामुळं, आर्थिक नाड्या, हे त्यांचे गुलाम राहिल्यासारखे असतात. त्यांच्या शेतात काम करतात, त्यांच्या घरी काम करतात, त्यांना कुठल्याही प्रकारचे उपजीविकेचे साधन नसतं. त्याच्यामुळं त्यांनी वारंवार त्या लोकांवर पगडा असतो, गावातल्या गरीब लोकांवर पगडा असतो. बहुजन, शेतमजूर, शेतकरी, अल्पभूधारक या सर्व लोकांवर गावातल्या लोकांची वचक असती आणि त्यांना वारंवार काम देत असतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवत असतात. यामुळे हे लोक हो हो म्हणतात, ऐन टायमाला मतदान करत नाहीत. एकीकडे जातीचं त्यांना हे असते, दुसरीकडे आर्थिक परिस्थिती गरिबीची असती आणि याच्याही पलीकडे आपले कार्यकर्ते किंवा समाजाचे जे लोक आहेत त्या लोकांना पूर्ण चळवळी समजून सांगितलेली नसती किंवा चळवळीचं त्यांना कुठले अंग नसतं, समजलेलं नसतं. म्हणून हे मताच्या टायमाला लोक आपोआपच प्रस्थापित लोकांच्या पाठीमागे जात असतात, हा माझा अंदाज. निरंजन सर, मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो, वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती का झाली? काँग्रेसची विचारधारा काय, हा माझ्या पुढे पहिला प्रश्न आहे. की ज्या पक्षाला विचारधाराच नाही त्या पक्षाशी युती करायची. तुम्ही असं म्हणाल मागे युती झालीच होती, आता का नाही झाली? जेव्हा जेव्हा आम्ही युती केली त्यावेळेस आमच्या घरावरचे झेंडे निघून युती ज्यांच्याशी केली त्यांचे झेंडे आमच्या घरावर लागले. म्हणजे जेव्हा जेव्हा ज्या पक्षाशी आमची युती झाली, आमचा समाज आता
थोडा भावनिक, थोडा भोळा, थोडा भावनेचा आहिरी जाणारा असा असल्यामुळे आम्ही युती केली म्हणजे आम्ही त्यांच्याशी घरोबाच केला असा ते अर्थ काढतात. ती राजकीय युती होती असं ते कळतच नाही. साधं उदाहरण घेतो कालचं. आम्ही ज्यावेळेस MIM सोबत युती केल्याची घोषणा केल्यानंतर आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी नको तेवढा उदो उदो केला. अरे बाबांनो, ही राजकीय युती क्षणिक असते, ही राजकीय निवडणुकीपुरती युती असते. विचार हा आपला असतो, तो विचार न्यायचा असतो. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मताची बेरीज न करता, विचारांची बेरीज न करता आपण बहाळून जातो. त्याचा फायदा आम्हाला कधी झालेला नाही. ज्यावेळेस आम्ही एका पक्षासोबत युती केली होती त्यावेळेस 4 खासदार आमचे निवडून आले होते, हे खरं आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर नगर असेल, जयभीमनगर असेल, बुद्ध नगर असेल किंवा ज्या ज्या फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी आमच्या स्वाभिमानी ध्वज राहायचे, झेंडे राहायचे आमच्या पक्षाचे. त्या घरावर त्यांचे झेंडे आले. ते कधी त्यांचे विचार कधीच आमच्या घरामध्ये घुसले नव्हते. युतीच्या माध्यमातून त्यांचे विचार आमच्या घरामध्ये घुसले. त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही. परंतु या देशामधली जी संस्कृती आहे, जी आहेरे म्हणणारी आहे, जातीवादी संस्कृती आहे, त्याला त्याचा फायदा झाला. ज्या पक्षाला विचारच नव्हते त्याची आज काय अवस्था झाली हे आम्ही सांगू नये. आमच्यापेक्षा चांगली आहे असं नाहीये. देशामध्ये आज विरोधी पक्ष नेता सुद्धा नाहीये, त्यांची तेवढी वाईट अवस्था आहे. त्याचं कारण असं आहे की त्या पक्षाला विचारधारा नाही हे माननीय प्रकाशजी आंबेडकरांना माहीत होतं. आणि येणारा जो पुढचा जो आहेरे वर्ग आहे किंवा चातुर्य वर्ण व्यवस्था पाळणारा वर्ग आहे त्याला सक्षमपणे तोंड देईल अशी त्यांच्याकडे ताकद नाही. अरे आज ज्या काँग्रेसकडे पक्ष नाही, माफ करा, पक्ष नेता नाही, पक्षाचे नेतृत्व करायला पक्ष नेता नाही, पक्षा विचारधारेवर चालत असतो अशी विचारधारा नाही, त्यांच्यासोबत युती करावी. 2 ऑक्टोबरला ज्या वेळेस MIM सोबत युती होईल असं जाहीर केल्यावर मग ते म्हणून की प्रकाशजी आंबेडकर आम्ही तुमच्याशी युती करायला तयार आहोत. प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलंय आम्ही जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी युती करूही, परंतु युती सन्मानपूर्वक असावी. म्हणजे काय असावी की महाराष्ट्रातल्या 48 जागापैकी आम्ही फक्त 12 जागा मागितल्या होत्या. त्यांनी भ्रह सुद्धा केला नाही, त्याच्यावर उच्चार सुद्धा केला नाही. परंतु ज्यावेळेस प्रकाश आंबेडकरांची ताकद वाढू लागली त्यावेळेस आपण बसू असं म्हणू लागले. आणि मग भीक दिल्यासारखं 2 जागा द्या, 4 जागा द्या असं म्हणू लागल्यानंतर अरे जे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुवंशिक आहेत, किमान थोडा तरी स्वाभिमान आहे, त्यांनी आपला स्वाभिमान अशा पद्धतीने घाण टाकायचं नाही असं ठरवलं. शेवटी 12च्या ठिकाणी 12 उमेदवार द्यावेत अशी ज्यावेळेस मागणी केली त्यांनी मान्य केली नाही. प्रकाशजी आंबेडकरांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही 12 जागा द्या, माणसं तुमचे उभे करा, परंतु जे उमेदवार देणार आहात ते वंचित घटकामधले असावेत. प्रकाशजी आंबेडकरांनी जी काय भूमिका घेतलेली आहे ती वंचित लोकांसाठी, गाव कुसाबाहेर असणाऱ्या लोकांसाठी ती युती असावी, परंतु तीही त्यांना मांडली नाही. त्यामुळे माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी त्या लोकांसोबत युती केलेली नाही. सोंडारे सर, याबद्दल आपलं काय मत? आता सरांनी जे सांगितलं त्यापैकी मी काही सांगू इच्छितो. काँग्रेस हा पक्ष नेहमी आम्हाला फक्त दिखावा करतो आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही बाळासाहेबांसोबत जाण्यास तयार आहोत, परंतु बाळासाहेब आमच्याजवळ यायला तयार नाहीत. त्यामुळं आपण बघितलं असेल अनेक 10-15 वर्षापासून आपण पाहत आलो अकोल्यामध्ये असंच म्हणतात की बाळासाहेबांना आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ, त्यांच्या विरोधात आम्ही एकही माणूस देणार नाही, पण ऐन टायमाला ते बरोबर आपला माणूस उभा करणार. अशी गद्दारी काँग्रेसने हमेशा आमच्यासोबत केलेली आहे. आमच्या तरुणांना कळालं पाहिजे की आपलं कोण आणि तुपलं कोण. बाळासाहेब आज आमच्यासाठी रात्रंदिवस अहोरात्र भारत देशभर फिरतात, परंतु आमच्या मुलांना, आमच्या तरुणांना कळतच नाही. आणि राहिला प्रश्न युतीचा, मुंबईमध्ये आपण बघितलं बाळासाहेबांना फक्त दिखावा करतात, त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचं दाखवतात, पण ते विचारविनिमय होत नाही. तिकडे वेगळं बोलतात आणि मीडियावर येऊन वेगळं बोलतात. यासाठी
विचारासमान एक धारा आमची होऊ शकत नाही काँग्रेससोबत. त्यामुळं आम्ही हमेशा स्वतंत्र लढत असतो, म्हणून आम्हाला अवेशी साहेबांसोबत त्यांना घ्यावं लागलं. तर आपलं याविषयी काय मत आहे सर? आपला जो अनुभव आहे त्यातून खरं तर कसं आहे बघा, जे या देशाचे घटनाकार आहेत बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी काँग्रेसला त्या काळामध्ये साथ दिली, या देशाची घटना लिहिली त्यांनी, अशा आंबेडकरांना देखील म्हणजे बाबासाहेबांचं राजकारण, स्वतंत्र राजकारण, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मान्य असलेलं राजकारण उभंच राहू नये यासाठी काँग्रेसनं चंग बांधलेला आहे. आंबेडकरी चळवळ किंवा फुले आंबेडकरी विचारधारा जी की बहुजनाला स्वतःच्या कवेत घेऊ इच्छिते, त्यांचा मान सन्मान करू इच्छिते, त्यांना सत्तास्थानी नेऊ इच्छिते, अशी जी विचारधारा आहे, ही विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भैयासाहेबाकडे आली आणि भैयासाहेबाकडून ती बाळासाहेबाकडे आलेली आहे विचारधारा. ही विचारधारा घेऊन बाळासाहेब आंबेडकर देशामध्ये बहुजन महासंघ असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, सध्याची वंचित आघाडी असेल, या आघाड्यांच्या मार्फत सत्ता संपादनासाठी, बहुजनाच्या सत्तेसाठी ते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आणि हे प्रयोग असेच ते सतत करत राहणार आहेत जोपर्यंत ती सत्ता हस्तगत करू शकत नाही. परंतु यामध्ये नेहमी अडथळे आणण्याचं काम काँग्रेस नेहमीच करत आलेली आहे. आपल्याला माहीत आहे, आता सांगितलं की 4 खासदार आमचे निवडून आलेले होते. त्याचा परिणाम काय झाला? कुठलीही युती ही तात्कालिक असते, क्षणिक असते. त्यानंतर ज्याच्या त्याच्या पक्षाचा प्रोग्राम ज्या त्या पक्षाने द्यायला हवा. परंतु त्या काळामध्ये आपण हे अनुभवलेलं आहे की रासू गवैया आणि आठवले हे एकीकृत रिपब्लिकन पक्षामध्ये 4 खासदार झाल्याच्या नंतरही काँग्रेसशी असलेला लढा त्यांचा ते दूर करू शकले नाहीत. आणि बाळासाहेब आंबेडकरांना स्वयंभू स्वतःची चळवळ वाढवायची होती. जे रिपब्लिकन पक्षाची संकल्पना होती ती संकल्पना बाळासाहेबांना रुजवायची होती. परंतु आठवले, गवई किंवा कवाडे हे काँग्रेसचे लागेबांधे असल्याच्यामुळं बाळासाहेबाला कोंडीच पकडण्याचं काम करत होते. म्हणून तेव्हा ती त्यानंतर युती तोडलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी. आणि आता जातीवादी शक्ती, धर्मांध शक्ती जेव्हा या देशामध्ये डोकं वर काढत आहे, अशा वेळेला खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना जवळ जर केलं काँग्रेसने तर काँग्रेस सत्तेवरती येऊ शकते, जातीवादी धर्मांधाचा निपात करू शकते. परंतु जातीवादी धर्मांध शक्ती आणि काँग्रेस शक्ती हे काय वेगळे नाहीत. कुणी बवाळ तर कुणी झाल अशाचा प्रकार आहे. दोघांची मिलीभगत आहे हे बाळासाहेब आंबेडकर ओळखून असल्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसची युती करत असताना नेहमी पाय फुकून टाकत असतात. आणि तसा तो पाय फुकून टाकलेला आहे बाळासाहेब आंबेडकर. भालेराव साहेब, आपण काय बोलू इच्छिता? माझा पुढचा प्रश्न राहील, माननीय प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडं आपण वाढदिवस साजरा करत असताना पक्षाची सुधारणा आणि पक्षाची धुरा हे कोण सांभाळ? प्रश्न नाही समजला. प्रकाश आंबेडकर यांचा 65वा वाढदिवस आपण साजरा करतो. त्यानंतर भविष्यकालीन प्रश्न आहे हा, पक्षाची धुरा कोण सांभाळणार? बोला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सतत नेहमी तरुणांना आवाहन करीत आहेत की तरुणांनी पुढे यावं, आंबेडकर चळवळ ही आपल्या खांद्यावरती घ्यावी. असं सांगत असतानाही तरुणांचं दुर्लक्ष होत आहे. तरुणांना आम्ही आवाहन करतो. सर, माझा प्रश्न आहे, पक्षाची धुरा कोण सांभाळणार? पक्षाची धुराच येणाऱ्या काळामध्ये तरुण सांभाळणार आहेत. आणि जसे बाबासाहेब होते, बाबासाहेबांनंतर भैयासाहेब आले, भैयासाहेबानंतर बाळासाहेब आले, यांच्यानंतरही त्यांचे सुजात आंबेडकर आहेत.
त्यांच्याकडे आम्ही अपेक्षेनं पाहत आहोत. बाळासाहेबांचं वय 65 वर्ष म्हणजे तसं काही जास्त नाही. म्हणजे राजकीय प्रगल्भता ही 40-45 वर्षानंतर येते आणि आपण 65वा वाढदिवस साजरा करत आहोत आणि आपण त्यांना दीर्घ आयुष्य चिंतत आहोत. तुम्हाला चिंता आहे चळवळीची म्हणून हा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहात, खरं आहे. बाबासाहेबांच्या विचारसरणीपासून आता बाळासाहेबांपर्यंत हे जे काही मध्ये जे काही चढ उतार आलेले आहेत, असे चढ उतार चळवळीला येतच राहणार आहेत. बाळासाहेबांनंतर काय हा जो तुमचा प्रश्न आहे की बाळासाहेबांची आता आपण 65 साजरी करत आहोत आणि त्यांचं आरोग्य आता एवढं उत्तम आहे म्हणजे ते आताही 16, 17 तास पूर्ण वेळ काम करतायत. नाही ठीक आहे. माझ्या भावना तुम्ही समजून घ्या आणि तुमचा प्रश्न मी बरोबर आहे की पुढे काय, अगदी बरोबर आहे. परंतु आपण सर्व मिळून जर माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला समजून जर काम करू शकलो, कारण उद्याची लढाई देश पातळीवर बाळासाहेबांशिवाय दुसरा कोण लढू शकत नाही. कारण हे जे सरकार आलेलं आहे केंद्रामध्ये, याला उत्तर देण्यासाठी या देशामध्ये एकमेव माणूस आहे जे प्रकाशजी आंबेडकर आहेत. वैचारिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर सक्षमपणे त्याला तोंड देण्यासाठी माननीय प्रकाशजी आंबेडकर हेच आहेत. आपण 90-91ला जे काही युतीचं राजकारण झालं व्हीपी सिंगाच्या माध्यमातून, त्यावेळेस देशामध्ये अनेक विद्वान सत्तेमध्ये असलेले, मग लालू ममता यादव ही फॅमिली होती, ही सगळी आता वैचारिक पातळीवर तेवढी प्रकल्प नाही ते तडजोडी करत असतील किंवा केलेल्या असतील, परंतु आता देश पातळीवर या म्हणून संस्कृतीला उत्तर देण्यासाठी माननीय प्रकाशजी आंबेडकर हेच आहेत. आणि आपण सर्व मिळून प्रकाशजी आंबेडकरांची विचारधारा समजून बहुजनांना जर एकत्र घेऊन जर बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये जे आहे बहुजनांना सत्तेमध्ये आणणं, हे जर आपण आणू शकलो तर पुढच्या 10 वर्षामध्ये आपण ह्या संस्कृतीला हरवून आपण सत्तेमध्ये आल्यानंतरच पुढे त्यांचा वारसा आपण सगळेजण चालवणार आहोत. परंतु अशामध्ये असं काही आपल्याशिवाय, आपल्या विचारधारेशिवाय दुसरा काही थारा नाही आहे असं माझं मत आहे. आणि हा विचार ही प्रवृत्तीच्या विरोधातला विचार आहे आणि त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचे, बाबासाहेबांचे विचार आपण बहुजन लोकांमध्ये, वंचित लोकांमध्ये, छोट्या छोट्या जातीच्या लोकांमध्ये आपण रुजवलो आणि सत्तेमध्ये येऊ शकतो तर बाळासाहेबांच्या वारस खऱ्या अर्थाने आपणच आहोत आणि आपणच तो वारसा आपल्याला पुढे चालवावा लागेल. त्यामुळे येणारा काळ नवीन तरुणांना बाळासाहेब आंबेडकर समजून सांगण्याचा आहे आणि आपण खऱ्या अर्थाने जर आपण बाळासाहेब आंबेडकरांचा विचार जर समजून सांगू शकलो तर तोच विचार आपण बाळासाहेबांचा विचार आपणच घेऊन आपणच त्याचे राजकीय वारसदार आहोत असं मला वाटतं. आता काय बोलतील जरा सिनियर लोकांचा. सरांना मी हाच प्रश्न थोडासा वेगळा करून विचारतो. प्रकाश आंबेडकर सरांच्या साहेबांकडे सेकंड कॅडर आहे का? सेकंड बाळासाहेब आंबेडकर जे आहेत तर हे जे काही नेतृत्व आहे सर्व प्रकारच्या केडरची काळजी वाहणारं नेतृत्व आहे आणि असं असल्यामुळंच देश पातळीवरती बहुजनांच्या मध्ये ही चळवळ पसरावी, तिचा वेल विस्तार व्हावा, यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः सेकंड कॅडरची भूमिका देश पातळीवरती बजावत आहेत. कारण बाळासाहेबांच्या तुलनेमध्ये आज तरी त्यांच्याकडे तसा वर्ग नसला तरीही परंतु ती भूमिका आज ते स्वतः पार पाडत आहेत देश पातळीमध्ये. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन बहुजनांना, वंचितांना संघटित करून सत्ता संपादनाचं स्वप्न साकार करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे सेकंड कॅडरची देखील भूमिका ते बजावत आहेत.
आणि यापुढे ते निश्चितच सेकंड कॅडरची निर्मिती करतील असं मला वाटतं. नाही नाही, मी थोडी दुरुस्ती करतो दादा, माफ करा. सेकंड कॅडर आम्ही आहोत म्हणूनच आंबेडकरांना समजून घ्या असं म्हणतो आहोत. माझा प्रश्न तेच होता हो. की बाळासाहेबांकडे सेकंड कॅडर आहे का? नाही नाही, हे बघा, बाबासाहेबांचे विचार सामान्यापर्यंत पोहोचवणे, सक्षमपणे पोहोचवणे, त्याला आम्ही कॅडर म्हणतो. आता बाळासाहेबांनंतर जर सेकंड कॅडर म्हणत आहात तुम्ही, बाळासाहेबांचे विचार सामान्यापर्यंत नेणारी जी काही यंत्रणा आहे त्याला आपण सेकंड कॅडर म्हणू. आणि आज आम्ही जे काही विचारपीठावर आम्ही आहोत तीच भूमिका आम्ही पार पाडत आहोत. प्रकाशजी आंबेडकरांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांची विचाराची अंमलबजावणी करणे, त्याला आम्ही सेकंड कॅडर म्हणतो. एक तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. या 2 वर्षामध्ये मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे काढले. मोर्चे हे लाखोचे होते. त्या आरक्षणाच्या मोर्चाला विरोध म्हणून प्रतिमोर्चाच्या नावाखाली बहुजन समाजाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढले. प्रकाश आंबेडकरांची भूमिका प्रतिमोर्चे काढल्यानं समाजाचं नुकसान होणार आहे अशी होती. त्यांची ती भूमिका बाळासाहेबांनी जाहीर करण्या अगोदर ती भूमिका आम्ही त्यांचे सेकंड कॅडर समजून आम्ही जाहीर केली की बाळासाहेब आंबेडकर घोषणा करतील तेव्हा करतील, परंतु बाळासाहेबांची भूमिका ही प्रतिमोर्चे काढण्याच्या बाजूने नाही असं आम्ही 10 तारखेला आंबेडकर नगरच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही प्रतिमोर्चे काढल्यानंतर समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होईल, गाव पातळीवर एकवटा राहणार नाही अशी भूमिका आम्ही 13 तारखेला सांगितली आणि माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी 16 तारखेला सांगितलेली आहे. आम्ही प्रकाशजी आंबेडकरांना समजून घेतलं असल्यामुळे आम्ही बाळासाहेबांचे सेकंड कॅडर आहोत असं समजतो. तर मी परत थोडंसं राजकीय प्रश्नावर येतो. रोहन जरा पाणी घे ना. वंचित बहुजन आघाडीची एमआयएम सोबत लोकसभेला युती होती, ती विधानसभेला का टिकू शकली नाही? एनडी सर आपण सांगावं. जेव्हा ऑक्टोबरमध्ये ओवेसी साहेबाबरोबर युती झालेली होती, त्या युतीचा एवढा काय धसका प्रस्थापितांनी घेतलेला होता की त्यांना असं वाटत होतं की जर ही युती टिकून राहिली तर आमचं काही खरं नाही, म्हणजे काँग्रेसचं काही खरं नाही. यातूनच ओवेसी साहेबांना काय चिथावणी दिली असेल मी हे सांगू इच्छित नाही, परंतु जेव्हा ओवेसी साहेब इथे नांदेडला आलेले होते तेव्हा जे काय प्रचंड वातावरण या इथं तयार झालेलं होतं, त्या वातावरणाचा धसका घेऊन या लोकांनी त्या युतीला काय खीळ घातली असावी मी हे सांगू शकत नाही, परंतु निश्चितच प्रकाश आंबेडकरापासून ओवेसी साहेबांना तोडण्याचं काहीतरी षडयंत्र झालेलं असावं असा मला दाट संशय आहे. आणि दुसरी गोष्ट, या सत्तेचा कायापालट कसा करावा महाराष्ट्राच्या मध्ये याचं ताळेबंद तंत्र बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे आहे. ओवेसीचे दुःख वेगळं आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं दुःख वेगळं आहे. ते दुःख असं की अस्पृश्यतेची वागणूक जी या महाराष्ट्राच्या मध्ये आम्हाला दिली जाते चातुर्वर्ण व्यवस्थेच्या रूपानं, हे दुःख मुस्लिमांच्या वाट्याला नाही आहे, हे दुःख आमच्या वाट्याला आहे. आणि ह्या 2 शक्ती, अल्पसंख्याक 2 शक्ती जर एकवटल्या तर आमचं म्हणजे काँग्रेसचं काही खरं नाही. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत ही युती तुटली गेली पाहिजे असाच प्रस्थापितांचा अट्टास होता आणि त्याचाच परिणाम म्हणून काहीतरी झाला असावं मला असं वाटतं. सर आपण काय म्हणतो? सर म्हणतात ते बरोबर आहे, त्यांचा अनुभव लोकांच्या हिशोबाने. याबद्दल काही? हे बघा, प्रकाशजी आंबेडकर आणि ओवेसी साहेब हे दोघंही एकमेकाला चांगले ओळखून आहेत वैचारिक पातळीवर.
प्रकाशजी आंबेडकर खासदार असताना अवेशी साहेब पण खासदार होते 1992च्या दरम्यान. त्यांच्या वैचारिक लेवलवरचे जे डावपेच ते एकमेकाला माहीत होते. महाराष्ट्रामध्ये जी युती झाली ती गरज म्हणून लोकांसाठी, आणि ती आपली तडजोड होती. मी पूर्वीच म्हणालो ते आम्ही घरोबा समजतो, ती राजकीय तडजोड समजत नाही. कारण प्रकाशजी आंबेडकरांच्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये जाकीर चाऊस सारखे अनेक मुस्लिम समाजाचे तरुण या प्रवाहामध्ये होतेच. म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व बहुयामी आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आम्ही प्रकाशजी आंबेडकरांना समजून घेणारी माणसं सर्वसमावेशक जर काम करू लागलो तर अवेशी सारख्या माणसाची युती करण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही. आम्हीच प्रकाशजी आंबेडकरांना समजून न घेतल्यामुळे ही गडबड होत चाललेली आहे. तेवढं कशाला, माननीय लक्ष्मण माने शरद पवार सोबत आमदार राहिलेले, त्यांच्या जडणघडणीमध्ये राहिलेले, ते मुळातले युक्रांतचे, युवक क्रांती दलाचे, त्यांनी सगळी सत्ता उपभोगली, त्यांचे सगळे संस्थानिक कामं उभे केले. त्यांनी तिकून धुटकारल्यानंतर ते प्रकाशजी आंबेडकरांकडे आले. बघा राजकीय गणितं कशी असतात. त्यांनी तिकून सगळं धुटकारून टाकलेलं आहे आणि मी वंचित आहे म्हणून तो बाळासाहेबांकडे आला. बाळासाहेब आंबेडकरांकडे राजकीय इच्छाशक्ती असताना संधी मिळावी म्हणून ते इकडे आले आणि संधीच्या त्यांना सोनं करता नाही आले म्हणून ते निघून गेले. तेच उदाहरण MIMलाही लागू होतं, तेच उदाहरण पडळकरलाही लागू होतं. त्याच्यामुळं हे जे युतीचा जो खेळ आहे हा राजकीय पटलावर तो क्षणिक असतो, तो काही कायम नसतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी तर समजून घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा युती होते त्यावेळेस आपला घात झालेला आहे, आपला विचार मागे सरलेला आहे. युती करून आपला विचार रेटत गेला पाहिजे, तेवढी कार्यक्षमता ही आपल्या कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे. त्याच दृष्टीने विचार होणं फार गरजेचं आहे. आपण जे बोलू इच्छित आहे युती तुटल्याचं कारण एक आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि सरांनी म्हणल्यासारखे दोघांचे विचार एक असल्यामुळे आणि कोणत्याही एका पक्षामुळे सत्ता येऊ शकत नाही. त्यासाठी बाळासाहेबांनी हा एक प्रयोग केला होता आणि ओवैसी साहेबांना सोबत घेतलं होतं आणि दाखवूनही दिलं आम्ही. एक खासदार त्यांचा निवडून आला, इम्तियाज जलील, परंतु तो विधानसभेला तो बळीचा बकरा झाला असं आम्हाला दिसलं आणि त्यांनी जे मीडियावरती बोलायला लागले त्याचं कारण युती तुटण्याचं हे आहे असं मला वाटतं. तर बहुजन समाजाला वंचितमध्ये पुढाकार घेण्यासाठी काय करावं लागेल? निलंगेकर साहेब आपल्यासाठी प्रश्न आहे. हे बघा, आपण नांदेडचे लोक आहोत. बहुजन समाजाला वंचित घेण्यासाठी काय करावं लागेल? आम्ही एक नांदेडमध्ये भटका रस्त्यावरचा तरुण पोरगा भीमराव केरमला आमदार केलं. सातत्यानं प्रकाशजी आंबेडकर बहुजन मधल्या छोट्या छोट्या जातीच्या लोकांना या प्रवाहात आणावं हा सतत प्रयोग करत असतात. आम्ही जी काही या ठिकाणी बसलेली माणसं आहोत, म्हणजे या ठिकाणी मातंग समाजाचं प्रतिनिधित्व करत असते भालेराव सर, परंतु आम्ही प्रकाशजी आंबेडकराला आमच्या जातीमध्ये बांधण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लोक शासन का आहेत आमच्या वागण्यामुळं प्रकाश आंबेडकरांच्या विचारधारेवर. आम्ही कार्यकर्ते प्रकाश आंबेडकरांचे बनवून घेत असताना प्रकाश आंबेडकरांची विचारधारा काय आहे ती समजून घेतली पाहिजे. एक उदाहरण सांगतो. आम्ही सगळी लोक परवा पक्षाच्या नावाने पक्षाच्या बॅनर खाली बुद्ध जयंती साजरी केली.
आपण जर वंचितचं काम करत असताना शाहू महाराजांची जयंती साजरी करून शाहू महाराजांच्या आरक्षणाबाबतचे विचार जर मांडले असते तर बहुजन आपल्याकडे लवकर वळला असता. आम्ही जर बुद्ध जयंती साजरी करून आम्ही बुद्धाचे आहोत, आमचा बाळासाहेब आंबेडकर बुद्धाचा आहे म्हणून बुद्धम शरण आम्ही करत बसलो तर जे छोटे छोटे जातीतले लोक आहेत, अरे ते आमचं काही नाही, आमचा काही संबंध नाही, जे जवळ आले ते सुद्धा दूर चाललेत. त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या सहवासामध्ये असलेले, वंचितमध्ये असलेले जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते राजकीय पटलावर आपलं काय असलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. लोकांना ते अपील झालं पाहिजे. लोकांना अपील होणारे कार्यक्रम असंख्य कार्यक्रम असतात. एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. फेब्रुवारी महिन्यात 2018 मध्ये बाळासाहेबांनी 2 दिवसाचं शिबिर घेतलं आणि अनुसूचित जातीमधल्या अबकडचा जो विषय आहे तो विस्ताराने मांडला. संदेश असा होता की माझे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अनुसूचित जातीमधल्या अबकडचा विषय लोकांना समजावून सांगावा, जेणेकरून हे जे 50 जाती आहेत त्या बाळासाहेबाला समजून घेतील आणि बाळासाहेबाकडे आकर्षित जातील, बाळासाहेबाचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील. या 2 वर्षामध्ये त्यानंतर कधीच बाळासाहेबांचा तो विचार आम्ही मांडला नाही. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लाल निशाण नावाच्या एका सामाजिक संघटनेला सोबत घ्यावं लागलं. प्रकाश आंबेडकर म्हणतायत की हा विचार आपला आपण लोकांपर्यंत केला पाहिजे. आम्हीच लोकांपर्यंत जात नाहीये, आपल्या कार्यक्रमातून ते दाखवत नाहीये. आपण बाळासाहेबांचे विचार आपल्या कार्यक्रमातून, आपल्या कृतीतून दाखवलात तर निश्चितपणे आपण बहुजन समाजापर्यंत जाऊ शकू. सर याबद्दल आपण काय बोलतो? बाळासाहेब आंबेडकरांचा आटापिटा जो आहे, बहुजनच या चळवळीमध्ये आले पाहिजे आणि ते स्वतः सत्ताधारी बनले पाहिजेत, हा बाळासाहेबाचा मूळ उद्देश आहे. सत्तास्थानी ते आले पाहिजेत, आपण नव्हे. आपण तर या व्यवस्थेचे बळी आहोत. बळी असून देखील या व्यवस्थेच्या विरोधात आजपर्यंत आपण ठाम उभे आहोत. आम्हाला सत्ता असली काय आणि नसली काय काही फरक पडत नाही, परंतु सत्ता जर मिळायची असेल तर ती बहुजनालाच मिळाली पाहिजे. बहुजन वंचित सत्तास्थानी गेले पाहिजेत. यासाठी बहुजन कसे आले पाहिजेत हा जो तुमचा प्रश्न आहे या चळवळीमध्ये, तर बहुजनाला जर जवळ करायचं असेल तर आपली अंतःकरणं खूप मोठी झाली पाहिजे. जे बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीपासून जे लोक आहेत त्या लोकांच्यामुळे एक संदेश गेलेला आहे लोकांच्या मध्ये, काय की हा महाराजांचाच पक्ष. ही नाळ, महाराजची नाळ तुटली गेली पाहिजे आणि बहुजनांची नाळ बाळासाहेबांच्या अवतीभोवती नव्हे तर त्याच्या अंतःकरणात जुटली गेली पाहिजे. विचारासोबत ते बहुजन आले पाहिजे आणि विचारानंच आले पाहिजे. यासाठी पुढचा कार्यक्रम बाळासाहेबांनी हा जो दिलेला आहे तो यासाठीच दिलेला आहे. सर आपण सर, समाजामध्ये या छोट्या मोठ्या ज्या जाती आहेत ह्या जाती विखुरलेल्या आहेत. या जातीचं एक फेडरेशन तयार करून प्रत्येक जातीचा समूह आहे, त्या समूहाचा एक अध्यक्ष आहे, एक संघटना आहेत, छोट्या मोठ्या संघटना आणि जातीचे समूह एकत्र करून एक फेडरेशन तयार करून वंचित आघाडी बाळासाहेबाच्या माध्यमात जोडणं हे आपल्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं आणि त्यांना जास्तीत जास्त बाळासाहेबचे राजकारण किंवा बाबासाहेबांचं समाजकारण हे त्यांना समजून सांगणं आज काळाची गरज आहे. त्यावेळेसच लोक आपल्याला वंचितशी एक नाळ जुटू शकतो. बालराव सर, फेडरेशनचा विषय निघाला. असे प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी राजकारणामध्ये अनेक वेळेस केलेत. बरं, 2014च्या काही दिवस अगोदर त्यांनी हा प्रयोग केला नाही असं नाही, पण काय होतं की संधी साधू लोक असतात ना ते क्षणिक असतात. तो प्रयोग 19ला नाही केला, असा प्रयोग 1989ला पण केला होता फेडरेशनचा. परंतु आता हे फेडरेशन जे नावाचं आहे का नाही ते संधी साधू लोकांचं फेडरेशन, म्हणजे अनेक एखादा गट तयार करायचा आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळते का आणि त्याचं अस्तित्व असो की नसो, माझा एक छोटासा ग्रुप आहे आणि तो ग्रुप त्याच्यामध्ये यावं, हे प्रयोग बाळासाहेबांनी त्यांच्या राजकारणाच्या पटलावर 3 वेळेस अनुभवलेत. त्यामुळं आता फेडरेशन वगैरे आता काही नाहीये. आता बाळासाहेबांच्या पुढं
खूप गंभीर प्रश्न आहे, तो म्हणजे आपल्या भारताची राज्यघटना टिकवणे. आता जे कोणी बिचारे छोटे मोठे फेडरेशन म्हणणारे आहेत, त्यांना जर खरंच स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्या फेडरेशनचं नाव सोडून टाका. सर मी थोडं पुढे चालतो. आज समाजामध्ये म्हणा किंवा राजकीय क्षेत्रात म्हणा असं बोललं जाते की प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीकडे आता सध्या कुठलाही कार्यक्रम नाही. हे कितपत खरं आहे? बाळासाहेबांकडे आपण म्हणत आहेत की कुठलाच कार्यक्रम नाही. इलेक्शन झाल्याच्या नंतर बाळासाहेब सतत कार्यक्रम घेत असतात. उदाहरणार्थ जाती अंताचा लढा यांच्या परिषदा घेतल्या. त्याच्यानंतर बाळासाहेब तरुणांना नेहमी म्हणत आहेत की नोकरी सरकारकडे नाही, सरकार तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही, त्यासाठी तुम्ही उद्योगाकडे यावे, उद्योगाकडे येऊन आपल्याकडे आपले कामं करून घ्यावे म्हणून बाळासाहेब नेहमी तरुणांना आवाहन करत आहेत. पण कितपत तरुण तिथं बाळासाहेबापर्यंत पोहोचले आणि काही माहीत नाही, परंतु हे बाळासाहेब नेहमी काही ना काही करत असतात. सर आपण काही मी प्रकाशजींचा मुद्दा जरा क्लिअर करू इच्छितो. बाळासाहेब एक कृतिशील प्रयोगशाळा आहे, ते स्वस्थ बसणारी नाहीये. आता पुढचा कार्यक्रम काय आहे असं म्हणत असताना आता लोकशाही संपुष्टात आलेली आहे. करुणा नावाचं भूत पुढे उभं केलेलं आहे आणि ह्या लॉकडाऊन मध्ये काय काय चाललंय काही कळलं नाही गेलंय. म्हणजे तिकडे मंदिर उभं करायला आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले होते आणि लॉकडाऊन सुरू झालं. आता लॉकडाऊन सुरू झालं 23 तारखेला मार्चच्या. यांना माहीत होतं म्हणून 14 तारखेला त्यांनी महाराष्ट्रातल्या शाळा बंद करणं वगैरे काम वगैरे दिले होते आणि मध्य प्रदेशामध्ये त्यांना शपथविधी होईपर्यंत लॉकडाऊन चालू केलं नाही. आणि त्याच्या 2-3 दिवस अगोदर माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राम मंदिर बांधायला गेले. आणि आज बातमी आहे सर, राम मंदिरासाठी जर तुम्ही निधी दिलात तर ATG लागू होईल, ATG चा फायदा होईल. म्हणजे हे लॉकडाऊन जे आहे किंवा हे जे काही खेळ चालू आहे 2 महिन्यापासून कोरोना नावाचा खेळ, हा देशावर लय मोठं संकट आणलेलं आहे. त्यामुळे प्रकाशजी आंबेडकर अस्वस्थ आहेत. आता ते वेगवेगळे कार्यक्रम अशा परिस्थितीमध्येही लॉकडाऊनमध्येही ते वेगवेगळे कार्यक्रम देत आहेत. एवढा मोठा प्रश्न गंभीर आहे की देश एक संघ कसा राहील आणि राज्यघटना आणि लोकशाही आणि स्वातंत्र्य कसं टिकेल, एवढा मोठा प्रश्न आज प्रकाश आंबेडकरांच्या पुढे आहे. आणि तो प्रकाशजी आंबेडकर वंचितच्या माध्यमातून लोकांपुढे मांडणार आहेत. फक्त त्यांना ह्या लॉकडाऊनचा विषय किंवा हे जे काही खेळ लावलेला आहे मोदी साहेबांनी, हा खेळ संपण्याची वाट बघत आहेत. कार्यक्रम प्रकाश आंबेडकरांकडे भरपूर आहेत, पण सर्वात महत्वाचा कार्यक्रम जो आहे तो राज्यघटना टिकवणे, लोकशाही टिकवणे आणि स्वातंत्र्य टिकवणे हा आज प्रकाश आंबेडकरांसमोर किंवा आमच्या पक्षासमोर हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम नाही असं नाही, या जगामध्ये या देशामध्ये प्रकाश आंबेडकरांकडेच जो कार्यक्रम आहे तो ही देशाची राज्यघटना टिकवून ठेवणे, याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम काय असू शकतो. आत्ताच वाघमारे सरांचं आगमन झालं आहे. वाघमारे सर आपल्याला विनंती करतो की रवींद्र वाघमारे यांना विनंती करताना मंचकावर यावं. विनोद वाघमारे, विनोद वाघमारे, सॉरी सर, आपलं स्वागत. परिचय याबद्दल भालेवर आपण काही बोलू इच्छिता नाही सर? आपण हे पहा, बाळासाहेब आंबेडकरांच्याकडे काय आज घडीला काही कार्यक्रम नाही असं जे काही तुम्ही म्हणता, बाळासाहेबांकडे जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, श्वासातला श्वास, तोपर्यंत त्याच्या रात्रंदिवस ते कामामध्ये व्यस्त आहेत. ते मोठं चिंतन करत आहेत सध्याला. आणि या चिंतन असं की ही लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे आणि म्हणूनच लॉकडाऊनच्या नावाखाली जो काही नंगा नाच इथं सुरू आहे, आज न उद्या हे लॉकडाऊन उठल्याच्या नंतर याची प्रचिती तुम्हाला येईल. बाळासाहेबाकडे काय कार्यक्रम आहे काय नाही दृश्य रूपात तुम्ही ते पाहू शकाल. नाही असं म्हणता येणार नाही.
महाराष्ट्रभर जर अकोला पॅटर्न तयार केला तर वंचित बहुजन आघाडीला कितपत फायदा होईल? आपल्यासाठी प्रश्न. नाही, तो प्रश्न काय? महाराष्ट्रभर अकोला पॅटर्न महाराष्ट्रात का तयार होत नाही हाच प्रश्न आहे. अकोला पॅटर्न महाराष्ट्रात का तयार होत नाही असं म्हणण्यापेक्षा का तयार होऊ दिला जात नाही असं म्हणा. या बाळासाहेब आंबेडकर जो काय प्रयोग करत आहेत तो त्या प्रयोगाला हाणून पाडण्याचं काम इथले प्रस्थापित लोक करत असतात. ते जसे करत असतात तसेच आमच्याही चळवळीमध्ये घुसलेले काही बॅड एलिमेंट्स म्हणा हे देखील ती चळवळ तो प्रयोग रुजू नये यासाठी प्रयत्न करतात. परंतु भविष्यकाळ तुम्हाला सांगेल की हा पॅटर्न देशभर होणार आहे आणि देशाची जेव्हा केव्हा पुढच्या निवडणुका वगैरे येतील तेव्हा अकोला पॅटर्नच सर्वत्र दिसणार आहे असं आम्हाला वाटतं. वाघमारे सर, आपण याविषयी काही बोलू शकतो? मी बोलतो. बघा, गेल्या लोकसभेच्या वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी 2 ठिकाणी निवडणुका लढवल्या, सोलापूर आणि अकोला. दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांना अपयश आले खरं आहे, परंतु जी अकोल्यामध्ये बाळासाहेबांनी गेल्या 20 वर्षापासून मशागत केलेली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बहुजन समाजाला एसटी समाजापेक्षा 13% लोकांपेक्षा इतर लोकांना सत्तेमध्ये सहभाग करून सत्तेपर्यंत आणलेला आहे. तो प्रयोग नांदेडमध्ये केला आहे असं नाही. भीमराव केरामच्या निवडणुकीच्या नंतर दादाच्याच काळामध्ये जाकीर चाऊस भारिप बहुजन महासंघाचे केंद्रीय राज्य पदाधिकारी होते, आमचे डॉक्टर राठोड, आमचे मुखेडचे काय नाव मुखेडचे भोकरचे नागनाथ घिसेवाड. म्हणजे अकोल्याच्या अगोदर नांदेडमध्ये बहुजन चळवळीमधले मोठं प्रस्ताव प्रकाशजी आंबेडकरांनी उभं केलं होतंच. प्रकाशजी आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत हे आम्ही एकदा समजून घेऊ. त्यामुळे छोट्या प्रत्येक ठिकाणी लक्ष देतील असं नाही, परंतु आम्ही जर प्रकाश आंबेडकरांना समजून घेऊ शकलो, त्यांची विचारधारा जर लोकांपर्यंत पाठवू शकलो, तर प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं की बहुजन समाजामध्ये लोक या अभियानामध्ये या प्रक्रियेत यावेत, त्यांना आपण सन्मानानं वागणूक देऊ शकलो तर निश्चितच हे व्यापकता वाढेल. आपल्याकडे द्यायला काहीच नाही, आपल्याकडे सत्ता नाहीये, आपल्याकडे पैसा नाही. अरे किमान तुम्ही त्या बहुजन समाजामधल्या लोकांना सन्मान तरी द्या, सन्मानाने वागणूक द्या, म्हणजे किमान ते आपल्यासोबत येतील. मागल्या निवडणुकीचा मला जास्त रेफरन्स द्यायला वेळ नाहीये, परंतु नांदेडमध्ये यावेळेस जसं प्राध्यापक डॉक्टर भिंगेला आपण उमेदवारी दिली, तशी हरिभाऊ शेळकेला आपण उमेदवारी देऊन बहुजनामधल्या लोकांना न्याय दिलाच होता. सत्तेच्या खूप आपण जवळ गेलो होतो. त्यामुळं तुम्ही जे मुद्दा मांडताय की आपल्या बहुजनांना अकोला पॅटर्न करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येईल का, हे प्रकाश आंबेडकर करत असतातच, त्यांच्या कार्यक्रमाचे ते आहेत. आम्ही समजून घेतले पाहिजे प्रकाश आंबेडकरांचे कार्यक्रम बहुजनांपर्यंत जाण्याचे. सोबतच प्रश्न विचारतोय कारण की अर्धा मिनिट. अकोला पॅटर्न नाही, नांदेड पॅटर्न सुद्धा झालं असतं, आताही होऊ शकतं. म्हणजे ही जी जातीयवादी पुढची जी एकाच विचारसरणीची माणसं आहेत, म्हणजे भाजप काय आणि काँग्रेस काय, हे दोघंही एका बाजूचे आहेत आणि बाकी सगळे आपल्या बाजूचे आहेत. त्यामुळे बाकीचे जे आपण म्हणत आहोत ते सगळ्या माणसाला आपण आपल्यासोबत घेऊ शकलो तर निश्चितच अकोला पॅटर्न आता दादानी देशपातळीवर बनवू शकतो तर निश्चितच होऊ शकेल. परंतु आपण प्रकाश आंबेडकरांना समजून घेण्याची खूप गरज आहे. एक मिनिट, मला एक बोलायचं आहे. अकोला पॅटर्न पूर्वी नांदेड हा पॅटर्न होताच. या अगोदरही आपल्या इथं नगरसेवक 11 जवळपास आलेले होते, परंतु
काही कालांतराने इथल्या प्रस्थापित लोकांनी आपल्याला संपवण्याचं काम केलं, काहीतरी लालच दाखवल्या आणि त्या लालचीला आपला समाज, आपले नेते बळी पडले. आणि आता बहुजनांना सोबत घेतल्याच्या नंतर बहुजनांच्या तरुणांनी बाळासाहेबांना समजून घेतलं पाहिजे, बाबासाहेबांचे विचार समजून घेतले पाहिजे, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे इतिहास बघितला पाहिजे. आणि ते इतिहास बघितल्याच्या नंतर नांदेड हा पॅटर्न बनू शकतो. नांदेडमध्ये आता आमचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले हे लिंगायत समाजाचे आहेत आणि विधानसभेला 32 का 35 हजार मतं घेतलीत. आणि नांदेडचे आमचे उत्तरचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत. म्हणजे बाळासाहेबांचा प्रयत्न हा ओबीसीला घेऊन चालण्यासाठी आहेत. आपण त्यांना कितपत घेऊन जाणार आहोत हे महत्वाचं आहे. त्यामुळे अकोला पॅटर्न तर आहेत, आता दादाने म्हटल्याप्रमाणे नांदेड पॅटर्न तर आहेत. हे पूर्ण महाराष्ट्रात होणं सहज शक्य आहे. बरोबर. तर वंचित बहुजन आघाडीची सभा, प्रकाश आंबेडकरजी आले म्हणजे लाखो लोक सभेला उपस्थित असतात, पण ते लाखो मत पेटीत का पडत नाही, याचं काही कारण सोडणार सर? आपण बघितल्या नांदेडची सभा बघितली आणि औरंगाबादला बघितली, प्रत्येक महाराष्ट्रात सभा बघितल्या. येतात बरोबर आहे, परंतु प्रस्थापित लोकांना ते आता जे बोललो होतो की आमचे जे समाज आहे फार अडाणी आहे आणि 500 आणि 1000 रुपयावर विकला जातो. त्यामुळं आम्हाला हे अपयश आमच्या पदरी येत असतं. नाही, थोडं तुम्हाला क्रॉस करतो. अच्छा, सभेला लोक येतात म्हणजे प्रकाश आंबेडकरच्या सभेला लोकांना आणण्यासाठी आम्हाला पैसा खर्च करायची गरज नसते. हे लोक विकतात म्हणतात, ते निवडणुकीच्या काळातलं म्हणतात. प्रकाश आंबेडकरच्या सभेला औरंगाबादची जी सभा झाली 2 ऑक्टोबरची, म्हणजे वातावरण पूर्ण औरंगाबादला आंबेडकरमय झालं होतं. त्या ठिकाणी ओशे साहेब येत आहेत हा प्लस पॉइंट होता. परंतु औरंगाबाद शहरामधल्या सर्व दलित वस्तीमधल्या, आंबेडकर वस्तीमधल्या घरांना कुलप लावून लोक सभेला आले होते. ते मताच्या पेटीत आले नाहीत. खरं आहे, नांदेडमध्येही 17 जानेवारीला जी सभा झाली त्या सभेला अवशी साहेब पण होते. सभागृहाला त्या पटाला जागा मिळालेली नाही. एक शोकांतिका सांगतो, अर्थात माफ करावं, काही लोकांच्या भावना दुखवतील. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर प्रकाशजी आंबेडकरांची सभा नांदेडला झाली होती. ती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने घेतली होती. माफ करतील का नाही मला माहित नाही, कारण ते मी जे बोलतोय ते वाईट वाटेल. चर्चेमध्ये विषय मांडला, विषयाला विषय निघणार. बाळासाहेबांनी सभा घेतली होती बौद्ध महासभेच्या वतीने नवा मुंडा या ठिकाणी. नांदेड शहरामध्ये वातावरण बाळासाहेब आंबेडकरमय बौद्धमय झालं होतंच. अपेक्षा अशी होती की त्या सभेच्या लोकांचं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मताच्या पेटीमध्ये रूपांतर व्हावं ही बाळासाहेबांची कल्पना होतीच. त्यासाठीच ती सभा लावली होती. आम्ही समजून घेतली नाही. अनेक ठिकाणी आम्हाला उमेदवारही मिळाले नाहीत. त्या सभेला भारिप बहुजन महासंघाच्या कडून आम्ही 11-12 उमेदवार दिली होती. सगळे मताचे जर बेरीज केली, तुम्ही पण उमेदवार होता त्या काळामध्ये, सगळे मताची बेरीज केली 7 ते 8 हजाराच्या वरती झाली नाही. सभेला मात्र 50 ते 60 हजार लोक आणि मताची बेरीज 7-8 हजार. म्हणजे आम्ही सक्षमपणे उमेदवारही दिलेले नाही, देऊ शकलो नाही. दुर्दैवानं याचं ज्यावेळेस समीक्षण करू लागलो, विश्लेषण करू लागलो, निवडणुका झाल्यावर पौर्णिमा नगरला बौद्ध महासभेच्या बॅनर खाली काँग्रेसचे निवडून आलेल्या नगरसेवकाचा सत्कार होणं, किंवा सिडकोला
बौद्धमा सभेच्या बॅनर खाली काँग्रेसच्या लोकांचा सत्कार होणं, याचा अर्थ काय होतो? म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याची गरज आहे. आता मताच्या पेटीमध्ये रूपांतर होतं का नाही हे मी उदाहरण देत असताना, तुम्ही लोकसभेला बघितलात, विधानसभेला बघितलात, जे बाळासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत ते अनुयायी मतदान प्रामाणिकपणे करत असतात. आता यांनी जे म्हटलं की मतदान विकलं जातं, हे यांचं काही अंश खरं आहे. परंतु नांदेडच्या लोकसभेमध्ये, म्हणजे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, प्रकाशजी तुम्ही त्या निवडणुकीमध्ये स्वतःचे किती पैसे खर्च केले तुम्हालाच माहीत. परंतु नांदेड जिल्ह्यामधला मतदारसंघामधल्या खेड्यापाड्यातला माणूस स्वतःचे पैसे घालून गावगाव फिरलाय. म्हणजे तो बौद्ध समाजात फिरलाय असं नाहीये. म्हणजे यशपाल भिंगेंना फक्त बौद्ध समाजाची मतं मिळाली आहेत असं नाही. जर आमचा समाज विकला गेला असता तर एवढी मतं पडली नसती. आपल्या समाजाने स्वतःचे पैसे घालून यशपाल भिंगेचा प्रचार केलेला आहे. आता हे कुठं होतं? नगरपालिकेच्या निवडणुकीत होतं. तुम्ही उमेदवार असल्यामुळे तुम्हाला त्याचं दुःख असेल, कारण आपण एवढी मेहनत केली आणि आपल्याला मतदान पडलं नाही, आपल्यासमोरच लोक निवडणुकीत पैसे घेतलेत हे तुम्हाला जाणवलं असेल, त्यामुळे तुमचा राग आहे. परंतु आमचे लोक विकलावे नाहीत हे लोकसभेच्या निवडणुकीत आपण सिद्ध केलेलं आहे. बाळासाहेबांच्या सभेला मोठ्या प्रमाणात लोक जमतात, परंतु मतपेटीमध्ये का दिसत नाही हा जो काही तुमचा मुद्दा आहे, तर कुठलीही सभा, राजकीय सभा असो, कोणत्याही पक्षाची राजकीय सभा असो, त्या सभेला हौसे गौसे नवसे असे सर्व स्तरातले लोक असतात. त्या सभेला जमलेले सगळेच लोक म्हणजे बाळासाहेबाचे मतदार असतातच अशातला भाग नाही. परंतु निश्चयाने मी हे सांगू इच्छितो की त्या सभेला बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या लोकांचीच मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली असते. आणि दुर्दैवानं आणि हजेरी लागलेली असते नव्हे तर त्यांचं ते मतामध्ये रूपांतरित झालेलं असते. जे काय मत पडलेलं असते बाळासाहेबांच्या उमेदवाराला ते बाळासाहेबांचंच मत असते आणि हौशा गौशा नवशाचं मतदान इतरत्र गेलेलं असते, इतर पक्षाकडे गेलेलं असते. म्हणून मतपेटीमध्ये तुलनात्मक दृष्ट्या सभेच्या मानानं जो काही जनसमुदाय जमलाय त्या मानानं कमी मतदान झालेलं असते. भालेराव सर, आपण याविषयी काय बोलू शकतो? वाघमारे सर. सर, आपण म्हणला तर भिंगे सरांचा विषय काढल्यामुळं मी एक प्रश्न विचारतो. धनगर समाज भिंगे सर जेव्हा होते सरसावून आला आणि ऐन टायमाला कुठं निघून गेला? हे बघा, आपण जसे आज या विचारपीठावर आहोत, 2018ला माननीय प्रकाशजी आंबेडकरांचा वाढदिवस आपण साजरा केलात नियोजन भवनमध्ये. त्यावेळेस आपण तयारी केली होती आणि 10 मे 2018ला आपणच यशपाल भिंगे उद्याचे लोकसभेचे उमेदवार असतील असं आपण जाहीर करून प्रचाराला लागलो. 20 मेला म्हणजे आपला कार्यक्रम बाळासाहेब आंबेडकरांचा 10 मेला झाला. 20 तारखेला प्रकाशजी आंबेडकरांनी पंढरपूरला कार्यक्रम घेतला. तो कार्यक्रमाचे आयोजक होते धनगर समाजाचे लोक. प्रकाशजी आंबेडकरांकडे धनगर समाजाचे लोक गेले, बाळासाहेब तुम्ही आता बहुजनांचे नेते आहात आणि तुम्ही अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या दिवशी चौंडी या ठिकाणी यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की नाही, त्या ठिकाणी लोक श्रद्धेने चौंडीला जातात अहिल्याबाई होळकरांचे दर्शन घेण्यासाठी, तो काय आपला मतदार नाहीये. प्रकाश आंबेडकरांना खूप भान आहे राजकीय. त्यांना गरज होती, धनगर समाजांना असं वाटलं होतं की प्रकाश आंबेडकर आपल्याला न्याय देणार आहेत. प्रकाश आंबेडकरांकडे ती क्षमताही आहे. आणि पहिली सभा जी झाली पंढरपूरला, त्यामध्ये हजारो धनगर समाजाचे लोक होते आणि तीच ताकद धनगर समाजाची एकवटल्यामुळे
इथल्या सगळ्या प्रस्थापितांनी प्रकाश आंबेडकरांकडून धनगर समाज कसा दूर जाईल हा प्रयोग केला गेला. आता परवा आज किंवा काल आणखी आमदार झाले पडळकर, हे पडळकर कोण हो? म्हणजे आपल्या समाज आपल्या प्रक्रियेमध्ये होते, त्यांना मोजारी काय मिळाली? आपल्यासोबत असले म्हणून जे जे प्रकाशजी आंबेडकरांसोबत संधी साधू लोक असतात ते येतात, त्यांना कुठलं तरी छोटंसं आमिष मिळालं. संधी साधू लोक असतात ना, त्यांना संधीची वाटच बघायची असते, त्यामुळे ते गेल्यात. आता तुम्ही म्हणत लोकसभेमध्ये भिंगेंना, हे भिंगेचे हे सगळं नवीन आहे हो. यापूर्वीही हरिभाऊ शेळके प्रकाशजी आंबेडकरांच्या गळ्यातल्या तावेच होते. आता मी बाकीच्या लोकांची नावं घेऊन त्यांना मोठं करू इच्छित नाहीये, परंतु अशा अनेक लोकांनी संधी साधून, म्हणजे हरिभाऊ शेळकेच्या काळामध्ये सुद्धा ही संधी साधू लोक असतात. आपण त्या संधीचं सोनं करता येईल का हा प्रयोग केला पाहिजे. मी तुम्हाला आता या लोकसभेचे उदाहरण देतो. आमच्या लातूरचे अण्णा पाटील, त्यांचं आपलं खूप सोयीसूत्रक वैचारिक पातळीवर आहे असं नाहीये. त्यांना प्रकाश आंबेडकरांची गरज होती त्यांचा उजाळा करून घेण्यासाठी, म्हणून ते फिरले. त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सावलीत राहून त्यांना झाड मोठं करायचा प्रयत्न केला. हे काय प्रकाश आंबेडकरांना माहित नव्हतं असं नाही, होतं. परंतु आमची अशी भूमिका आहे की आपल्याला ह्या लोकांना न्याय द्यायचा आहेच. त्यामुळे तुम्ही अण्णा आले काय भिंगे आले काय, आपल्याला त्या समाजाला घेऊ सोबतच घ्यायचंय. जो जो आपल्या सोबत येईल त्याला घ्यावं लागेल, ही बाळासाहेबांची भूमिका होती. आता तुम्ही म्हणता धनगर समाज दूर गेला, असंच असतं राजकारणामध्ये. संधी साधू लोकांचं असंच असतं. संधी साधली, संधी मिळाली नाही, गेले निघून. पण म्हणून काय प्रकाशजी आंबेडकर शांत बसणार नाही. प्रकाश आंबेडकर त्यांना न्याय देण्यासाठी काम करणारच आहेत. एनडी सर, आपण काय बोलू इच्छिता याविषयी? निश्चितच ते करणार आहेत. एवढंच बोलू. आपण सर? काम चालूच आहे बाळासाहेबांचं. नेहमी ते बहुजनासाठीच काम करतात. बाबासाहेबापासून ते बाळासाहेबापर्यंत हा आंबेडकरी घराणं हे काम करतच आहे. आता चर्चासत्राचे शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यापैकी कंटिन्यू. पहिला प्रश्न, या चर्चासत्राला सोडून आहे थोडासा. डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांच्याबाबत माननीय प्रकाश आंबेडकर सरांचं काय भूमिका आहे? बोला. डॉक्टर आनंद तेलतुंबडे आणि भीमा कोरेगाव याचा कुठलाही संबंध नसताना या केंद्र सरकारने त्यांच्यावर रचलेला डाव, आणि आनंद तेलतुंबडे हे विचारवंत आहेत, नॅशनल लेवलचे विचारवंत आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 27 ते 28 पुस्तकं त्यांनी नॅशनल लेवलवरती लिहिलेली आहेत आंबेडकरवाद आणि मार्क्सवादवर. आणि बाबासाहेबांचे नात जावई आहेत, आणि भारत पेट्रोलियमचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. गोव्याच्या इन्स्टिट्यूट या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यानं काम केलेलं आहे. एवढं मोठं त्यांचं कार्य असताना डायरेक्ट बाळासाहेबावर जाता येत नाही सरकारला, म्हणून त्यांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. या अगोदरही कोळसे पाटलांनी सांगितलं होतं की आनंद तेलतुंबडे यांचा संबंध तिथं कुठलाच नाही, तिथला आयोजक मी होतो असं सांगून सुद्धा सांगितल्याच्या नंतरही त्यांच्या पाठीशी सरकार लागलेलं आहे. आणि जे लोक दंगल केली, जे संभाजी भिडे आणि एकबोटे हे खुलेआम फिरत आहेत. हे जे चालू आहे सरकारचं, केंद्र सरकारचं, हे चुकीचं धोरण आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे लॉकडाऊन असल्यामुळे आणि हे देशावरचं संकट आल्यामुळे आम्ही थोडं शांतपणाने घेत आहोत. पण जेव्हा कधी हे उठेल त्यानंतर आम्ही सरकारला दाखवून देऊ येणाऱ्या काळामध्ये आमच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे याचं उत्तर आम्ही बिलकुल देऊ त्यांना.
भालेराव सर याविषयी आपण काय बोलू शकता? एनडी सर, खरं तर तेलतुंबडेची अटक जी आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी म्हटल्याप्रमाणे आहे ती एल्गार परिषद जी काय आयोजित केल्या गेलेली होती, त्या परिषदेचे आयोजक बी जी कोळसे पाटील, बी पी सावंत हे जे न्यायाधीश होते, त्यांनी त्या परिषदेचं आयोजन केलेलं होतं आपल्या महापुरुषांना वंदन करण्यासाठी. 200 वर्षाचा इतिहासाला पुनरुजाळा देण्यासाठी, त्या योद्ध्यांना मान सन्मान देण्यासाठी जे काय आयोजन होतं. आणि एल्गार परिषदेचं ठिकाण जे होतं ते ठिकाण होतं शनिवारवाडा. शनिवारवाडा जिथून पेशवाई चालत होती त्याच ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन होतं. तेव्हा त्या एल्गार परिषदेच्या निमित्तानं जे काही तिथं वैचारिक उजाळा मिळणार होता बहुजन समाजाला, की चातुर्वर्ण व्यवस्था कशी घातक आहे, ती येता उपयोगाचं नाही, याचं नियोजन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं होणार होतं. त्या विचारांना खऱ्या अर्थानं उजाळा मिळणार होता. हा उजाळा मिळू नये यासाठीच तिथे दंगल उसळलेली आहे. ती जे चातुर्वर्ण मानसिकतेचे लोक आहेत, एकबोटे मिलिंद एकबोटे आणि भिडे, या लोकांनी पूर्वनियोजितपणे 2-3 महिन्यापूर्वी तिथं हा कार्यक्रम कसा उधळून लावायचा एल्गार परिषदेचा, याचं नियोजनबद्ध त्यांनी केलेलं होतं. आणि ह्या एल्गार परिषदेला गालबोट लागावं यासाठी तिचं हिंसाचार केला, त्याच लोकांनी केला. आणि खऱ्या अर्थानं ते गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवणारे ते दंगेखोर गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांना सोडून तेलतुंबडे यांना अटक केली का? कारण तेलतुंबडे कोण आहेत? तेलतुंबडे हे आहेत की ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटलेला असताना तो पेटलेला महाराष्ट्र शांत केला एका हाकेसरशी. तेव्हा प्रस्थापित राजकारण्यांना असं वाटलं की बाळासाहेब आंबेडकरांच्या एका हाकेवरती हा संबंध महाराष्ट्र शांत होऊ शकतो, स्तब्ध होऊ शकतो. तर पुढचा हा धोका प्रस्थापितांना आहे. तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांची ही जी घोडदौड आहे राजकारणातली, ही घोडदौड थांबवण्यासाठी त्यांचे मेहुणे यांचा काहीतरी त्याच्यामध्ये हातभाग आहेत. यांनी प्रक्षोभक अशी भाषणं केली आणि त्याच्यामुळेच दंगल झाली असा खोटारडा आरोप करून त्यांच्यावरती त्यांना ती अटक केलेली आहे. त्या अटकेसंबंधानं कुठलीही ठोस अशी कागद पुरावे त्यांच्याकडे नसताना देखील या लॉकडाऊनच्या काळामध्ये जाणून बुजून 14 एप्रिल दिनी त्यांना अटक केलेली आहे. हा आमच्या जीवावरी लागलेला मोठा आघात आहे. आणि या आघाताचा निपात करण्यासाठी जेव्हा केव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा आम्ही त्यांना दाखवून देऊ, एवढंच या निमित्ताने मी बोलू इच्छितो. सर, आपण हे बघा, एल्गार परिषदेमध्ये तेलतुंबडेला गोवलं दादाने म्हटलं, हे काय एकटे तेलतुंबडे गवले गेले नाहीत. यापूर्वीही याच आरोपाखाली 7-8 लोक गवले गेले. त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांची भूमिका तीच होती की निरापराध लोकांना असं गोवणं बरोबर नाही. हे काय तेलतुंबडे यांच्या व्यक्तिगत एकासाठी नव्हती, सगळ्या बाबतीमध्येच भूमिका होती. आता कसं काय झालं? आता तुम्हाला प्रकाश आंबेडकरांची भूमिका का महत्वाची वाटू लागली? आणि आता 8 लोक या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. त्यावेळेस तुम्हाला प्रकाश आंबेडकरांची भूमिका विचारावीशी वाटली नाही. तुमची नाळ, तेलतुंबडेंची नाळ ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीची आहे. मग त्यांची नव्हती का? यापूर्वी ज्यांनी अटक झाली त्यांची सगळ्यांची नाळ एकजुटलेली होती. इथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्या लोकांना वाटू लागलं की ही माणसं
आमची सत्ता उलपाटू शकतात ही त्यांना भीती होती. मग आपल्या विरोधात कोण कोण आहेत त्यांनी यादीत काढल्या गेली. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर हे असतील किंवा आहेत. त्यामध्ये न्यायमूर्ती सावंतसाहेब असतील किंवा कोळसे पाटील असतील यांचे नाव आहेत. नाही असं नाही, कारण ते सतत ह्या मनुसंस्कृतीच्या विरोधामध्ये, ह्या आता जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या सत्तेच्या पाठीमागे जे रिमोट आहे त्यांच्या विरोधामध्ये खंबीरपणे भूमिका मांडत आहेत. आणि एल्गार परिषदेमध्ये हे मांडणार आहेत म्हणून एल्गार परिषद होऊ नयेच म्हणून काय कमी उद्योग केले त्यांनी. परवानगी भेटू नये, नगरपालिकेला पत्र दिले, सभा उधळून लावतो म्हणून धमक्या देणे, हे काय प्रयोग अगोदर झालेलेच आहेत. तरी पण परिषद झाली. ही माणसं, ही जी मनुसंस्कृतीची सत्ता आहे ही सत्ता उलटू शकतात एवढी ताकद यांच्यामध्ये आहे. ही भीती त्यांना आहे म्हणून हा कट आहे. त्यांचा तेलतुंबडेचा भीमा कोरेगावशी काही संबंध नाही हे त्यांनाही माहीत आहे. परंतु सत्तेपुढे शहाणपण नसतं. 2 वर्षामध्ये साधा एक पुरावा देऊ शकले नाहीत. आता बी देतील यांचं काही नाहीये. मग आता कारण काय की त्यांचा भाऊ मोहमध्ये संबंधित आहे. म्हणजे हे बाळासाहेब आंबेडकर किंवा तेलतुंबडे साहेब म्हणणार नाहीत, पण तो आहे ना. माझा छोटा भाऊ काय करतो, त्याने काय करावं हे त्याचे स्वातंत्र्य आहे ना. त्याच्या स्वातंत्र्यावर मी गदा आणू शकत नाहीये ना. बरं, त्यांच्या भावाचा मोहमध्ये संबंध आहे, परंतु यांचा गेल्या 20-30 वर्षामध्ये तेलतुंबडे साहेबाचा आणि त्यांच्या भावाचा कुठेतरी संबंध आलाय का हो? परंतु तेलतुंबडेचा जो विचार आहे ह्या सत्तेमध्ये असलेल्या संस्कृतीला तडा जाऊ शकतो म्हणून त्यांना मध्ये घाला हा एकमेव कार्यक्रम आहे. आणि मग प्रकाश आंबेडकर तर मध्ये घालू शकत नाहीये. मग त्यांचं कसं मानसिक खच्चीकरण होईल? अरे बाळासाहेब आंबेडकरांनी असे लय प्रयोग यापूर्वी बघितलेले आहेत. तेलतुंबडेला मध्ये घातलं म्हणून काय ते खचून जाणारे नाहीत. प्रश्न तेलतुंबडेच्या तुम्ही उपस्थित केलात, चांगलं झालं. प्रकाशजी आंबेडकर या गोष्टीचे समर्थन करतात की या लोकशाहीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होणार नाही. आता हे आम्ही समजून घेतलं पाहिजे ना. जर प्रकाश आंबेडकर आपल्या राजगृहावर या घटनेचा निषेध व्यक्त करतात, आम्ही जर प्रकाश आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेत असू तर त्याचे संदेश समजून घ्यायला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर जर आघात होणार असेल तर या भारतामधला लोकशाही मानणारा व्यक्ती, स्वतंत्र मानणारा व्यक्ती तो या घटनेचा प्रतिकार करणारच आहे. तसं प्रकाश आंबेडकर प्रतिकार करतात तसं आम्ही प्रकाश आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आम्ही त्याचा प्रतिकार करत आहोत. आम्हाला थोड्या मर्यादा आहेत, आम्हाला थोड्या अडचणी आहेत. त्या मर्यादा आणि अडचणी काही दिवसात दूर होतील, त्यावेळेस आम्ही आमच्या भावना व्यक्त करणारच आहोत. सर, आपण याविषयी एक शेवटचा प्रश्न युवकांमधून येतोय. या दोन्ही इलेक्शनला सुजात आंबेडकर हे स्टेजवर दिसले, याचा जनतेने काय अर्थ काढावा? कोण मी बोलू का? अरे काय अर्थ काढावा? सुजात आंबेडकर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. नाही, तसा राजकीय प्रश्न म्हणजे त्यांना लॉन्च केलं का? नाही नाही नाही, टेक्निकली काय अडचणी येत आहेत का? टेक्निकली काय होऊ दे ना. हा, लॉन्च करणं हा भाग नाहीयेच. सुजात आंबेडकराला प्रकाश आंबेडकर केव्हाही लॉन्च करू शकले असते. लोकसभेच्या वेळेस समाजाची मागणी होती की प्रकाश आंबेडकर तुम्ही 2 ठिकाणी उभा टाकू नका, एका ठिकाणी सुजातला उभं करा, एका ठिकाणी तुम्ही उभं राहा, किंवा एका ठिकाणी अंजली द्यायला उभं करा. प्रकाश आंबेडकराला काय कुटुंबाचा वारसा चालवायचा नाहीये, प्रकाश आंबेडकराला विचाराचा वारसा चालवायचा आहे.
लोकसभेमध्ये सुजात आंबेडकरांना अकोल्यामध्ये उभा करता आला असतं आणि प्रकाश आंबेडकरांना सोलापूरमध्ये उभा टाकता आला असतं. म्हणजे त्यांना विचाराचा वासा चालवायचा आहे आणि तो सुजातचा तो हक्कच आहे. उद्या जर माझ्या पोरगं जर माझा प्रचार करू लागलं तर वाईट काय. आता अर्थ काढायचा तो काढावा आणि प्रश्न झाला लॉन्च करायचा, अहो लोक स्वीकारतील ना. तर तुम्ही प्रश्न विचारू काय. उद्या सुजातमध्ये एवढे सुजात आंबेडकरांच्या डोक्यामध्ये एवढा आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. गेल्या 2-4 वर्षामध्ये तरुणांचा तो काय, मला तर इंग्रजी शब्द येत नाहीये, तो काय तो आहे आयडॉल, हा तो आहेच. आणि सोशल मीडियावर तुम्ही बघा, अहो तेवढं कशाला. पुण्यामध्ये कॉलेजमध्ये काय जातीवादी पोरं एका प्रसंग मला तो आठवत नाहीये, परंतु तो तरुण असल्यामुळे त्यांनी त्याची तरुणाई दाखवून दिली ना, कानाखाली ओढून. तो तरुण आहे ना, त्यानं त्या भावना व्यक्त केल्या ना, त्यामुळे सगळं आहेच. त्यामुळे लॉन्च वगैरे काही नाही आहे, त्याच्यामध्ये विचार आहेत, त्यामध्ये काम करण्याची क्षमता पण आहे. आता तेवढा वेळ भेटला नाही आहे सुजात आंबेडकरांना. आणि जर लॉन्चच करायचं असतं तर निवडणुका पुढे 6 महिने पुढे ते आधीच फिरले असते ना, जर लॉन्च करायचं म्हटलं तर. आणि प्रकाश आंबेडकर आहेत, सक्षमपणे आहेत. आणि वेळ जर पडली तर आम्ही प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव म्हणून नाही तर विचारायचा पाईक म्हणून आम्ही सुजात आंबेडकरांना स्वीकारू. त्यात कुणाला काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त जे चर्चासत्र ठेवलं होतं, त्या चर्चासत्राला चर्चासत्राचा विषय होता त्याला बाळासाहेब आंबेडकर समजून घेऊया. वेळेच्या अभावी मध्येच हा कार्यक्रम थांबवावा लागत आहे. मान्यवरांना पुढे जायचं आहे. यासाठी आलेल्या मान्यवरांचं तेलंगेकर भवन कडून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय भीम.